नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. तर मित्रांनो, खूप दिवसानंतर फिरायला चाललो आहे. तर तुम्ही थंबनेल बघून समजलं असालच. तर आता आम्ही चाललो गोव्याला. आता मी लोअर परेलाच मित्राच्या घरी आलेलो. आता इथून निघतो आहे CSTला. CSTवरून ट्रेन आहे. तर मित्रांनो, फायनली निघालो आहे मित्राच्या घरून. कॉटन ग्रीन रेल्वे स्टेशनला जातो आहे. तिथून मग जाऊ आम्ही CSTला. CSTवरून 9:54ची ट्रेन पकडणार आहोत, मंगळूर एक्सप्रेस. आमचा तिकीट कन्फर्म नाही म्हणून आम्ही CSTला जातो आहे. तर मित्रांनो, फायनली आम्ही आता मडगाव रेल्वे स्टेशनला उतरलो आहे. तर आम्ही मडगाव रेल्वे स्टेशनला उतरल्याच्यानंतर आम्ही नाश्ता केल्याच्यानंतर मग ॲक्टिवा रेंटवर घेतली. एक ॲक्टिवाचे आम्हाला 900 रुपये पडले, कारण की 3 दिवस लगातार सुट्टी होती. त्या कारणाने ट्रेन ही 1 तास लेटच होती. तर आता मडगाव रेल्वे स्टेशन ते बागा बीच हे अंतर 50 ते 49 किलोमीटर आहे आणि तिथे आम्हाला जायला 1 तास लागणार आहे. तर मित्रांनो, आम्ही गोव्यामध्ये आलो 2 दिवसासाठी. 2 दिवसामध्ये गोवा काही चांगल्या प्रकारे एक्सप्लोअर नाही होणार, पण जेवढे काही पॉईंट एक्सप्लोअर करता येतील तेवढे करण्याचा प्रयत्न करू. आणि जर गोवा चांगल्या प्रकारे एक्सप्लोअर करायचा असेल तर 7 किंवा 8 दिवस तरी नक्की लागतील. तर आम्ही 1.5 तासानंतर फायनली रूमवर पोचलो. तुम्हाला रूम टूर देतो. एक बेड आहे, या इकडे बेड वॉशरूम आहे. वॉशरूममध्ये गरम पाणी हा 12 तास असतो. रूममध्ये आल्याच्यानंतर फ्रेश वगैरे झालो आणि आम्हाला 2-2:30 वाजलेले फ्रेश व्हायला. तर आम्ही डायरेक्टली गेलो बागा बीचवर नाईटला. तर हा बघू शकता बागा बीचचा दृश्य नाईटला कसा असतो. आणि बागा बीचचा नाईटला दृश्य ऑसम आहे. तुम्ही आलात तर बागा बीचला नक्की विजिट करा नाईटला. तर मित्रांनो, आज आमचा बागा बीचमधला दुसरा दिवस आहे. तर रात्री आम्ही बागा बीचला गेलेलो. तर आता बघू शकता इकडं फायनली मी कलंगूट बीचला पोचलो आहे. मॉर्निंगला सकाळी 7:30ला उठलो. चला तर मग हॉटेलमधून चेकआउट केलं. आता आम्ही दुसऱ्या दिवसाचा सेकंड स्पॉटला चाललो आहे, ते म्हणजे सिक्विंग बीच. सिक्विंग बीच हे हॉटेलपासून 7 किलोमीटरच्या अंतरावर होतं. हा इकडे बघू शकता सिक्विंग बीचचा दृश्य. आणि इकडे आपल्या कोकणासारखेच जांभ्या दगडाचं इकडे बांधकाम केलेलं आहे. मस्त असं दृश्य दिसतंय सिक्विंग बीचचा. सिक्विंग बीचच्या बाजूलाच सिक्विंग फोर्ट सुद्धा आहे. हे जे बघताय हे सिक्विंग बीच आहे आणि हे लेफ्ट साईडला आहे ते सिक्विंग फोर्ट आहे. मस्तपैकी सिक्विंग बीचला थोडेफार फोटो वगैरे काढले आणि आता निघालो आम्ही अगवाडा फोर्टला. अगवाडा फोर्टला जाण्याच्या आधी डॉल्फिन पॉईंट
हा एक स्पॉट लागतो, त्या स्पॉटला आम्ही गेलो नाही. तर आता डायरेक्टली जातो अग्वारा फोर्ट. अग्वारा फोर्टच्या बाजूलाच डॉल्फिन पॉईंट, गोवा जेल. अग्वारा फोर्टला पर पर्सन 25 रुपये अशी एंट्री घेतली जाते. अग्वाडा फोर्टपासून डायरेक्टली आम्ही आलो कॅन्डोलिम बीचला. कॅन्डोलिम बीचवर थोडाफार टाईम स्पेंड केला आणि डायरेक्टली निघालो मडगाव रेल्वे स्टेशनला.